सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक लढाऊ व अभ्यासू नेतृत्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभाई वाघमारे पाली विडसई यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांच्या वाढदिवस चिंतन सोहळ्याप्रसंगी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कुशल नेतृत्वावर प्रभाव ठेवून तसेच सुधागड रायगडचे डॅशिंग नेतृत्व वाघमारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रशांत वाघमारे यांनी व विडसई गावच्या अनेक ग्रामस्थांनी रिपाईचा झेंडा हाती घेत आंबेडकरी बहुजन चळवळीला अधिक बलाढ्य व सामर्थ्यवान बनवण्याचा निर्धार केला। आज पक्षात आलेले प्रशांतभाई वाघमारे यांच्या रूपाने एक लढाऊ बेडर कार्यकुशल व सक्षम युवा नेतृत्व रिपाई पक्षाला मिळालं असून त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा संघटन कौशल्याचा येत्या काळात पक्ष संघटनेला मजबूती व बळकटी मिळण्यास खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होईल असा विश्वास रिपाईच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रसंगी व्यक्त केला। दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावरील पक्ष असून आंबेडकरी बहुजन चळवळीला गती देण्यासाठी आम्ही या पक्षात लढाऊ पॅन्थर म्हणून आपली कारकीर्द गाजवली। देशाचे केंद्रीय मंत्री रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी रिपाईचा पक्ष गाव खेड्यापाड्यात शहरात महानगरात व राज्य देशाबाहेर पोहोचवला। शोषित पीडित वंचित दीनदुबळ्या घटकांवर अन्याय अत्याचार शोषण झाल्यावर सर्वप्रथम रिपाई पक्ष अन्याय जुलूम अत्याचारावर प्रहार करणाऱ्या पक्षात राहून सामाजिक व आंबेडकरी बहुजन चळवळीचा तन मन धनाने झोकून देऊन करणार असल्याची ग्वाही या प्रसंगी प्रशांत वाघमारे यांनी दिली। पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत व बळकट करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू तर विविध जनहितार्थ आंदोलन सक्रिय सहभागी होऊन यापुढेही विविध सामाजिक शेतकरी विद्यार्थी कामगार तरुण युवती महिला विद्यार्थी यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका येत्या काळात प्रशांत रिपाई रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणाले की रायगड जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गड दिवसेंदिवस भक्कम होतोय। सोनावळे पक्षाचे कार्यकर्ते रिपाई आणि जोशाने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या श्रमाने आज पक्षात आलेले असं मी जाहीर करतो लाभदायी आणि व समाधानकारक पुष्पगुच्छ देऊन स्वागत येत्या काळात आम्ही संघटनात्मक दृष्ट्या पक्षाला उभारी देऊच मात्र आगामी निवडणुकात देखील ताकद असलेल्या प्रभागात पक्षाचा उमेदवार देऊन आमचा करिश्मा दाखवून देऊ असा विश्वास सोनावळे यांनी व्यक्त केला। या पक्ष प्रवेश कार्यक्रमात रिपाईचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड कोकण नेते रवींद्रनाथ ओहाळ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे कोकणचे युवा नेते सुशांत अमित कांबळे गायकवाड अमित गायकवाड मोहनेश गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे। सर काय सांगाल रायगड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? राज्य असेल देश असेल महायुतीच्या घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महत्वाची भूमिका सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत बजावतो, मात्र तसा सत्तेमध्ये सहभाग किंवा निवडणुकीमध्ये भागीदारी आपल्याला मिळताना दिसत नाही। महाडमध्ये आठवले साहेबांना देखील आपण हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता। काय सांगाल या पुढच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असेल आपली? आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत। आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जे विचारलेला धम्मशील जी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे। गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। खऱ्या अर्थानं आज महायुती झाली, पण ही अगोदर युतीच होती। शिवसेना आणि भाजप
ह्या युतीमध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना 10% आम्हाला सहभाग मिळावा, वाटा मिळावा या अपेक्षेने गेली 12 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो. ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज 80% त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे. हातामध्ये सत्ता आलेली आहे. त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही 10% वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे. महामंडळात जर 67-68 महामंडळ आहेत, ह्या महामंडळात आम्हाला आज 10% वाटा मिळावा. आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला SEO सुद्धा अजून करता येत नाही. आम्ही प्रपोजलला टाकलेले असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत. आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सीटच्या 10% वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या अनुसार आम्ही आमचा मार्ग चोखाळणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.